मित्रांनो, घराणेशाही राजकारण आपण नेहमी ऐकले, पण धाराशिवची गोष्ट थोडी वेगळी आहे. इथे फक्त घराणेशाही नाही, तर 3 पिढ्यांपासून पेटत राहिलेला एक संघर्ष आहे. आजही गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत एका बाजूला खासदार ओमराजे निंबाळकर तर दुसऱ्या बाजूला तरुण मल्हार पाटील दिसले आणि हा संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला. पण हा संघर्ष म्हणजे केवळ 2 व्यक्तींचा नाही, तर 2 कुटुंबांचा, 2 घराण्यांचा आणि त्यांच्या मागे असलेल्या इतिहासाचा आहे. नमस्कार, मी पवन, तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा. आज आपण उलगडून पाहू धाराशिव जिल्ह्यातलं राजकारण. हा वाद कसा सुरू झाला, पिढ्यानपिढ्या कसा पेटत राहिला आणि या नव्या पिढीच्या राजकारणात त्यांचे काय परिणाम दिसत आहेत. धाराशिव जिल्ह्यात 2 मोठी घराणे आहेत, पाटील घराणं आणि निंबाळकर घराणं. पद्मसिंह पाटील आणि स्वर्गीय पवनराजे निंबाळकर नात्याने चुलत भाऊ, पण राजकारणात कट्टर शत्रू. 2006 मध्ये पवनराजेंची दुर्दैवी हत्या झाली आणि त्यात पद्मसिंह पाटलांचं नाव आलं. याच घटनेनं या 2 घराण्यातील वैर आणखी गडद झाले. पवनराजेंच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र खासदार ओमराजे निंबाळकर राजकारणात उतरले. 2009च्या निवडणुकीत त्यांनी राणा रणजितसिंह पाटील यांना पराभूत केलं आणि तिथूनच धाराशिवचं राजकारण 2 गटात विभागलं. ओमराजे निंबाळकर गट विरुद्ध राणा पाटील गट. आज या संघर्षात राणा पाटलांचे सुपुत्र मल्हार पाटील उघडपणे उतरले आहेत. अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत हा संघर्ष पुन्हा दिसला. राणा पाटील यांच्या पत्नी म्हणजे मल्हार पाटलांच्या आई राष्ट्रवादीकडून लढल्या, तर समोर होते शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर. गावागावातली सभा असो, निवडणुकीत मतं मागणं असो किंवा गणपती विसर्जनाची मिरवणूक, संघर्ष नेहमी समोर येतो. या सततच्या संघर्षामुळे धाराशिव जिल्ह्यातील विकास कामं थांबतात, प्रशासनावर ताण येतो आणि सगळं काही राजकीय वैराच्या चष्म्यातून पाहिलं जातं. जनतेला मात्र वेगळ्या अपेक्षा आहेत: रस्ते, शाळा, रुग्णालय, रोजगार आणि संधी. पण नेते एकमेकांशी भिडण्यात इतके गुंतलेत की विकास मागे पडतोय. खासदार ओमराजे निंबाळकर अनुभवी खासदार, मोठा राजकीय वारसा, आक्रमक पवित्रा. मल्हार पाटील तरुण, मागे वडिलांची ताकद पण स्वतःचं नेतृत्व उभं करण्याची धडपड. मतदार 2 गटात अडकलेले, पण त्यांना अपेक्षा फक्त विकासाची. तुम्हाला काय वाटतं, ही नवी पिढी धाराशिवच्या राजकारणात नवा अध्याय लिहेल का, की संघर्ष आणखी खोलवर जाऊन जिल्ह्याच्या विकासाला अडथळा होईल? तुमचं मत आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.